युरिया आंदोलनाला महायुती सरकार नव्हे, शेतकी संघाच्या नियोजनातील त्रुटी जबाबदार. आमदार अमोल खताळ. लिंकिंग करणाऱ्या खत विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा. संगमनेर. प्रतिनिधी. संगमनेरमध्ये युरिया वितरणादरम्यान झालेल्या रस्ता रोको आंदोलनासाठी महायुती सरकार अथवा कृषी विभाग जबाबदार नसून माजी आमदारांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या शेतकी संघाच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटीच या परिस्थितीस कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला. महायुती सरकारवर विनाकारण आरोप करण्याऐवजी शेतकी संघाने स्वतःची वितरण प्रणाली सुधारावी, असा सल्लाही त्यांनी दिला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः खरीप हंगामाचा आढावा घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही आमदार खताळ यांनी स्पष्ट केले. लिंकिंग करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, परवाना रद्द करून कठोर कारवाई करणार. शेतकऱ्यांच्या हक्काच्या खतावर कोणाचाही डल्ला खपवून घेतला जाणार नाही. खत विक्रीमध्ये लिंकिंगचा प्रकार करणाऱ्या विक्रेत्यांवर शासनाची भूमिका अत्यंत कठोर आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर 3 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कोणतेही खत विक्रेते जबरदस्तीने लिंकिंग करताना अथवा नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांचा परवाना तात्काळ रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याबाबत कृषी विभागाला स्पष्ट आणि कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार अमोल खताळ पाटील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खरीप हंगामाचा आढावा घेऊन आधीच केली होती तयारी. आमदार खताळ म्हणाले की खरीप हंगामातील युरियाची वाढती गरज लक्षात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची पहिली आढावा बैठक संगमनेर येथे घेण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानंतर संगमनेर तालुक्यासाठी उपलब्ध असलेल्या युरियापैकी 350 टन बफर स्टॉक तातडीने खुला करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे शासनाच्या पातळीवर युरियाची कमतरता भासू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी आधीच घेण्यात आली होती. वितरण प्रक्रियेतील त्रुटींची होणार चौकशी. आज झालेल्या आंदोलनामध्ये महायुती सरकार किंवा कृषी विभागाचा कोणताही हलगर्जीपणा दिसून येत नसल्याचे स्पष्ट करत आमदार खताळ यांनी सांगितले की शेतकी संघाने उपलब्ध युरियाचे योग्य नियोजन केले होते का, टोकन वाटपाची प्रक्रिया पारदर्शक होती का, तसेच वितरणामध्ये काही त्रुटी राहिल्या का, याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पावसाच्या विलंबामुळे वाढली युरियाची मागणी. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने खरीप पेरण्या देखील उशिराने सुरू झाल्या आहेत. परिणामी अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणावर युरियाची मागणी वाढली. ही परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक तेवढा खतसाठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाला यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कृषी विभागाने बफर स्टॉक खुला करण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारपासून युरिया वितरण सुरू करण्याचे जाहीर केले होते. शेतकी संघाच्या नियोजनावर उपस्थित झाले प्रश्न. शेतकऱ्यांना टोकन वाटपाची जबाबदारी माजी आमदारांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या शेतकी संघाकडे होती. मात्र अनेक शेतकरी सकाळपासून रांगेत उभे राहूनही त्यांना युरिया मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यामुळे शेतकी संघाच्या नियोजन आणि वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी होणार आहे. राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकरी हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कर्जमाफी, वीजबिल सवलत तसेच कृषी क्षेत्रासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. असे असताना काही पराभवातून वैफल्यग्रस्त झालेले लोक केवळ राजकीय हेतूने शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशी शंका आता निर्माण होत आहे. भेदभावाला थारा नाही. पूर्वी काही ठिकाणी चेहरा पाहून युरियाचे टोकन दिले जात असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र महायुती सरकारच्या काळात कोणताही भेदभाव न करता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला समान न्याय मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे. युरियाच्या बाबतीत आज झालेलं आंदोलन तसं दुर्दैवी म्हणावं लागेल. कारण आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा मीटिंग हे संगमनेर तालुक्याची घेण्यात आली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर. आणि जो 349.52 मेट्रिक टन साठा वितरित करण्याबाबतच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळं आजचं जे
काही आंदोलन झालंय जे मी काही शेतकऱ्यांकडून माहिती घेतली, तर निश्चितच त्यामध्ये महायुती सरकार म्हणा किंवा कृषी विभागाचा कुठला हलगर्जीपणा नसून हा जी वितरण व्यवस्था आहे या वितरण व्यवस्थेचा हलगर्जीपणा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने आज सकाळी तिथं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मी रोज माहिती घेतोय, काल मी अपडेट घेतलं होतं, आपल्या संगमनेर तालुक्यासाठी 699 मेट्रिक टनचा युरियाचा साठ्या संदर्भात चालला आहे. त्यातून जो बफर 50% आहे हा पुणे रिलीज करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज वाटप सुद्धा सुरू करण्याबाबत संगमनेर तालुक्यात सुरुवात झाली होती. आणि ज्या ठिकाणी आज हा रस्ता रोको झाला तिथंच माझ्या माहितीनुसार सकाळी शेतकऱ्यांना टोकन दिलं गेलं होतं, परंतु टोकन देऊन सुद्धा तिथं युरिया मिळत नव्हता. त्यामुळं काही उद्रेक झालाय का हे तपासण्याबाबतच्या सूचना मी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. एका गुन्ह्यामध्ये त्यांची अडचण त्यांनी प्रकट करून दाखवली, परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने पाऊस उशिरा झाला, पेरण्या उशिरा झाल्यानंतर जी संगमनेर तालुक्याची गरज होती ही लक्षात घेऊन मी कृषी विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यामुळं आज कुठंतरी ज्या शेतकी संघाची वितरण व्यवस्था आहे याच्यामध्ये काही दोष होता का हे सुद्धा तपासण्याची आज गरज आपल्याला आलेली आहे. त्यामुळं मला वाटत नाही का ज्या पद्धतीने महायुती सरकारने नियोजन केलं आहे आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, कृषी मंत्री दत्तामामा भरणेंच्या याच्या नेतृत्वाखाली सुद्धा सरकारने कुठल्याही शेतकऱ्याला, आज सरकारने एवढे क्रांतिकारी निर्णय घेतले हे कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी घेतले. आज कर्जमाफी सारखा महत्वाचा निर्णय घेतला, त्याच्यामधल्या अटी शर्ती सुद्धा ज्या होत्या त्या सुद्धा रद्द करण्यात आल्या. आज 45,000 कोटी रुपयाचं वीज बिल माफ केले. 7.5 HP पर्यंतचं वीज बिल सुद्धा माफ करण्याची भूमिका कुठली निवडणूक डोळ्यासमोर नसताना, कुठली निवडणूक नसताना सरकारने हा एक क्रांतिकारी धाडसी निर्णय घेतलाय. त्यामुळे दुर्दैवाने पराभवामुळे व्यथित झालेले काही लोक प्रत्येक बाबतीमध्ये राजकारण करून एक वेगळ्या पद्धतीने लोकांना उकसवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, अशी शंका आता आमच्यासारख्यांच्या मनामध्ये येते. परंतु मी आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो का ज्या पद्धतीने यापूर्वी चेहरा पाहून टोकन दिलं जात होतं, तर आपल्या कार्यकाळामध्ये असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव कुठं होत नाही. लिंकिंगच्या बाबतीत सुद्धा जे काय आहे तर 3 कृषी सेवा केंद्रांवरती कारवाई झाल्यात. अजून सुद्धा मी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे तर कुठेही लिंकिंगचं असेल तर शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे आलं पाहिजे. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्या कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबन करण्यात येईल, त्याच्यावरती कारवाई करण्यात येतील, या कठोर सूचना आपण दिल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटत नाही. पालकमंत्री महोदयांनी 2 दिवसापूर्वी संगमनेर येथे बैठक झाली. पालकमंत्री महोदयांनी सांगितलं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना, युरियाच्या बाबतीत सांगितलं, शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीकडे आमचं बारीक लक्ष आहे. अशा कुठल्याही प्रकारे फक्त आता जे महायुती सरकारवर टीका टिप्पणी करताय त्यांनी आपल्या आधिपत्याखाली जो शेतकी संघ चालतो या शेतकी संघामध्ये जी वितरण व्यवस्था आहे ही सुधारण्याबाबतच्या सूचना तिथं दिल्या तर निश्चित आमच्या शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. शेतकऱ्यांना पहाटे 5 पासून जर शेतकरी तिथं, मी ऐकलं काही पत्रकारांनी मला सांगितलं 5 वाजल्यापासून शेतकरी उभे होते, मग जर 5 वाजल्यापासून तिथं टोकनसाठी उभे होते तर तुम्ही त्यांना युरिया का वाटप केली नाही हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता. त्यांचं म्हणणं आहे की कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे, त्याच्यामुळे हा स्टॉक वितरित करता येत नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजपासून त्यांना परवानग्या दिल्या होत्या. जो बफर स्टॉक तुमच्याकडे आहे हा पावसाची वरतून आलेल्या सूचनानुसार आपल्याला वाटप करण्याबाबतचं असतं. आणि ज्या आम्ही जिल्हा कृषी अधिकारी असेल त्यांना पालकमंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या, मी तालुका कृषी अधिकारी उपविभाग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, त्यानुसार आजपासून युरिया वाटप सुरू झाला होता. तेव्हा आजपासून जर युरिया वाटप सुरू झाला होता, तुमच्याच शेतकी संघामध्ये टोकन दिलं गेलं होतं, तर मग युरिया का दिला नाही हा माझा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत काही जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते नाही. मग आता हा प्रकार काय म्हणता येईल? हा जर शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस सुरुवातीला आंदोलन झालं त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे. ते उत्स्फूर्त शेतकरी करत होते, ज्यांना टोकन मिळाले परंतु युरिया दिला जात नाही ते लोक करत होते, असा व्हिडिओ आमच्याकडे. परंतु या मधल्या नंतरच्या अर्धा 1 तासानंतर दुर्दैवाने त्याच्यामध्ये राजकारण घुसलंय. माझी विनंती राहील का शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही पक्षांनी, कुठल्याही नेत्यांनी राजकारण करू नये. कारण बळीराजा हा बळीराजाच्या पाठीशी आपलं महायुतीचं सरकार भक्कमपणे आणि ठामपणे उभं आहे. थँक्यू. ओके.